आज आपण द क्रॉसबी फिलॉसॉफी बघणार आहोत. काल आपण 2 क्वालिटी गुरुजची फिलॉसॉफी बघितली. फर्स्ट म्हणजे डेमिंग आणि सेकंड म्हणजे जुरान. तर डेमिंगचं क्वालिटीबद्दलचं थॉट काय आहे, क्वालिटीबद्दलचे त्याचे पॉईंट्स काय आहे आणि क्वालिटीला त्याने कसं डिफाईन केलं आहे ते बघितलं. त्यानंतर जुरानचे क्वालिटीबद्दलचे थॉट, क्वालिटीचे त्याचे पॉईंट्स आणि क्वालिटीची ट्रायोलॉजी बघितली. प्रत्येकाचं एक सेपरेट ओपिनियन असतं, प्रत्येकाची वेगवेगळी फिलॉसॉफी असते आणि प्रत्येकाची फिलॉसॉफी वेगवेगळं कॉन्ट्रीब्युशन करत असते टू बिल्ड अप द मॅनेजमेंट. तर त्याचप्रकारे आपण आज बघणार आहोत की क्रॉसबी फिलॉसॉफी. क्रॉसबीने क्वालिटीला कसं डिफाईन केलं आहे, क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन केलं आहे ते बघणार आहोत. क्रॉसबीचं फुल नेम आहे फिलिप बायर्ड क्रॉसबी अँड इट वर्किंग इन 1926 to 2001. या टाईम पिरियडमध्ये क्रॉसबीने आपल्या फिलॉसॉफीचं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. क्रॉसबी हा एक बिझनेसमॅन अँड ॲज वेल ॲज ऑथर आहे. जसं की आपण काल बघितलं होतं की जे 2 क्वालिटी गुरुज होते ते ऑथर होते, फिलॉसॉफर होते, इंजिनियर्स होते, त्यानंतर कन्सल्टंट होते, ॲडवायझर होते. नंबर ऑफ सेक्टर्समध्ये त्यांनी वर्क केलेलं होतं. नंबर ऑफ पार्टमध्ये त्यांचं पार्टिसिपेशन होतं. अँड जुरान हा एक स्वतः सेल्फ इंजिनियरही होता. त्याने नंबर ऑफ पेपर राईटअप पण केले होते, नंबर ऑफ हँडबुक पण लिहिले होते अबाउट द क्वालिटी. तसं फिलिप्स हा एक बिझनेसमॅन आहे. स्वतः बिझनेस करत असल्यावर बिझनेस डेव्हलप करताना क्वालिटीला कसं डेव्हलप केलं पाहिजे अँड क्वालिटी डेव्हलप झाल्यानंतर आपली जी काही ग्रोथ आहे, आपला जो काही प्रॉफिट आहे तो कसा वाढवता येईल याबद्दलचं त्याने सेल्फ एक प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं आहे, प्रॅक्टिस घेतली आहे. म्हणून त्याने क्वालिटीबद्दलचं आपलं ओपिनियन हे कस्टमर टू मार्केट या वेने डिस्क्राईब केलं आहे. म्हणजे कस्टमरला ॲक्च्युअलमध्ये रिक्वायरमेंट कसली आहे, मार्केटला आपल्या प्रोडक्टकडनं कसली रिक्वायरमेंट आहे आणि आपण ती कशी फुलफिल केली पाहिजे, ती फुलफिल करण्यासाठी आपण त्यावर काय वर्क केलं पाहिजे ह्याचं जेव्हा अंडरस्टँडिंग आलं फिलिप्सला, तेव्हा त्याने क्वालिटीबद्दलचे आपले थॉट्स मांडले. दॅट्स वाय त्याने प्रॅक्टिकल वर्क केलं आहे. स्वतः बिझनेसमॅन असल्यामुळे त्याने प्रॅक्टिकल वर्क केलं आहे. It was a businessman and author who contribute to management theory and quality management practice. तो स्वतः मी अगोदर सांगितलं बिझनेसमॅन अँड ऑथर आहे. त्याने क्वालिटी मॅनेजमेंटबद्दल आपलं कॉन्ट्रीब्युशन हे इन प्रॅक्टिसमध्ये केलं आहे. त्याचं एक स्लोगन म्हणता येईल किंवा त्याने एका वर्डमध्ये किंवा एका सेंटेन्समध्ये क्वालिटीला डिफाईन केलं, क्वालिटीला प्रूफ केलं आहे. ते म्हणजे झिरो डिफेक्ट्स. ही इज द बेस्ट नोन द रिलेशन टू द कन्सेप्ट ऑफ झिरो डिफेक्ट अँड डू इट राईट फर्स्ट टाईम. त्याचं म्हणणं आहे क्वालिटी जर इम्प्रूव्ह करायची असेल किंवा क्वालिटी असलेले प्रोडक्ट फॉर्म करायचे असेल तर त्या प्रोडक्टमध्ये झिरो डिफेक्ट असला पाहिजे किंवा आपण जे काही बनवतो आहे ते फर्स्ट टाईममध्येच राईट बनलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड द क्वालिटेटेड प्रोडक्ट, असं त्याचं ओपिनियन आहे. त्यानंतर त्याने क्वालिटीला एका वेगळ्या वेमध्ये पण डिफाईन केलं आहे. त्याचं क्वालिटीबद्दलचं ओपिनियन मी फर्स्ट ऑफ ऑल सांगितलं की त्याने स्वतः मार्केटचा सर्वे करून बघितलं आहे की मार्केटमधनं ज्या प्रोडक्टची डिमांड कशी आहे आणि त्यांना काय वॉन्ट आहे त्या प्रोडक्टमधनं, त्यावरनं आपण जर आपला प्रोडक्ट जर डिफाईन केला, मॉडिफाय जर केला तर त्याला क्वालिटेटेड प्रोडक्ट म्हणतात असं म्हणणं आहे. क्रॉसबी डिफाईन ॲज अ क्वालिटी ॲज अ कन्फर्मन्स टू द रिक्वायरमेंट्स. म्हणजे जी रिक्वायरमेंट आहे त्यावरनं आपलं प्रोडक्ट कन्फर्म करायचं, प्रोडक्टची डिझाईन करायची, दॅट इज कॉल्ड द क्वालिटी. हे क्रॉसबीचं म्हणणं आहे अबाउट द क्वालिटी. त्यानंतर क्रॉसबी जेव्हा क्वालिटीला डिफाईन करतो तेव्हा तो सांगतो की क्वालिटी जर इम्प्रूव्ह करायची असेल तर आपलं जे काही आपले जे काही वर्कर्स आहे त्या वर्कर्सला मोटिवेट करणं खूप इम्पॉर्टंट थिंग आहे. जोपर्यंत आपण आपल्या वर्कर्सला मोटिवेट करणार नाही, त्यांचं जे काही इन्व्हायरमेंट हेल्दी ठेवणार नाही तर तोपर्यंत त्यांचं वर्क हे इफिशियंट होणार नाही अँड जी रिक्वायरमेंट कंपनीला आहे त्यांच्याकडनं वर्कची ती फुलफिल होणार नाही, असं क्रॉसबीचं म्हणणं आहे. त्यानंतर क्रॉसबीने हे पण सांगितलं होतं की ज्या पण कोणत्या टाईपचे टूल्स
किंवा जी पण कोणती प्रोसेस यूज करणार आहोत आपण क्वालिटी प्रोडक्शन घेण्यासाठी, तर ती मिनिमम यूज केली पाहिजे. म्हणजे कुठला पण प्रोडक्ट बनवत असताना जर टूल्स किंवा प्रोसेस यांचा जर मिनिमम यूज केला तर आपल्याला कॉस्ट जी काय आहे प्रोडक्शन फॉर्म करण्यासाठीची कॉस्ट ती खूप कमी लागेल. असं क्वालिटीची फिलॉसॉफीमधनं प्रूफ होतं की मिनिमम यूज टू द प्रोसेस अँड टूल्स. त्याने काय होतं की कॉस्ट जी काय आपली प्रोसेस फॉर्मेशनची कॉस्ट आहे, प्रोडक्शन फॉर्मेशनची कॉस्ट आहे, ती मिनिमम लागेल आणि आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट त्यातनं भेटेल. आणि अजून एक म्हणणं आहे क्रॉस्बीचं, ते म्हणजे प्रत्येक वर्कर्सला पोस्टेड गोल दिले पाहिजे. म्हणजे जर गोल असेल, टार्गेट असेल, तर आपला जो काही वर्कर्स आहे तो फर्स्ट ऑफ ऑल मोटिवेट जर केलेला असेल तर त्याच्याकडनं कुठलं पण टार्गेट प्रेशराईज करून तो घेणार नाही. कुठलं पण टार्गेटला प्रेशराईज होऊन तो फक्त क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट बनवणार नाही, तर ॲज वेल ॲज द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट पण बनवेल. त्यामुळे त्याला मोटिवेशन ॲज वेल ॲज द पोस्टेड गोल, न्यूमेरिकल गोल्सची पण गरज असते, असं त्याने आपल्या फिलॉसॉफीमधनं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्याच्या फिलॉसॉफीमधनं अबाउट द क्वालिटीबद्दलचे रिलेशन एक कन्सेप्ट समोर आली आहे, ती म्हणजे झिरो डिफेक्ट अँड डू इट राईट फर्स्ट टाईम. ही त्याचं क्वालिटीबद्दलची कन्सेप्ट आहे. त्यानंतर मी स्क्रीनवर दाखवलं आहे ही ऑथर टू नंबर ऑफ बुक्स ऑफ विच द बुक्स एंटायटल्ड क्वालिटी इज फ्री. त्याच्या बुकचं नाव जे काही आहे जुरांच्या, ती क्वालिटी इज फ्री बुक नेम आहे. अँड हे खूप पॉप्युलर आहे. त्याच्यामध्ये त्याने लिहिलं आहे क्वालिटी इज फ्री, इट इज नॉट गिफ्ट बट इट इज अ फ्री. क्वालिटी हे एक फ्री कन्सेप्ट आहे, ते गिफ्ट नाही आहे बट इट इज अ फ्री, असं त्याचं ओपिनियन आहे. ही आपण क्वालिटीबद्दलची क्रॉस्बीची एक फिलॉसॉफी इन शॉर्टमध्ये बघितली. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत क्रॉस्बीचे 14 पॉईंट्स अबाउट द मॅनेजमेंट ऑफ द क्वालिटी. क्वालिटीला मॅनेज करत असताना क्रॉस्बीने आपले 14 पॉईंट्स एक्सप्लेन केले आहे. जसं की काल आपण नंबर ऑफ पॉईंट्स बघितले, त्यामध्ये मी शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं होतं की आपल्याला जर कुठली पण क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असेल, आपल्याला कुठला पण प्रोडक्ट बनवायचं असेल, तर त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे. इमॅजिनरी किंवा आपण एक लोकल लेवलला जर विचार केला तर आपण कुठलं प्रकारचं ऑब्स्टॅगल नाही येऊन दिलं पाहिजे, आपलं एन्व्हायरमेंट हेल्दी ठेवलं पाहिजे, आपल्याला कळेल असल्या स्लोगनचा यूज केला पाहिजे. त्यानंतर मिनिमम यूज केला पाहिजे, न्यूमेरिकल टार्गेट्स अवॉइड केले पाहिजे. त्यानंतर ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. इन टाईममध्ये ज्या टाईमला डिफेक्ट्स होतो त्या टाईममध्ये वर्कर्सला डिसिजन मेकिंगचा राईट पाहिजे. असे नंबर ऑफ पॉईंट्स मी काल डिस्कस केले. आज फिलिप्स क्रॉस्बी डेव्हलप 14 स्टेप फॉर द ऑर्गनायझेशन टू फॉलोइंग द इन building a effective quality program. These the 14 points to make and build the effective program for the quality. First आहे management commitment. Management commitment means what? The management किंवा ऑर्गनायझेशन आयदर वर्कर्सला, एम्प्लॉईला किंवा वेंडर्सला जी कमिटमेंट करत आहे ती कमिटमेंट फुलफिल झाली पाहिजे. मग त्यामध्ये वर्कर्सला दिलेल्या पॉलिसी असू द्या किंवा व्हेंडर्सला दिलेली रिक्वायरमेंट किंवा कस्टमरला दिलेला जी काही डिस्पॅचची अमाऊंट आहे, त्या सगळ्या कमिटमेंट त्याने काय केल्या पाहिजे, प्रॉपर वेने फॉलो केल्या पाहिजे. जे काही हेल्दी एन्व्हायरमेंट ठेवता येईल वर्किंग होत असताना, ते एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटच्या जर कमिटमेंट ट्रान्सपरंट असेल तर ते एन्व्हायरमेंट हेल्दी राहून वर्कर्सचं अबाउट द मॅनेजमेंट टुवर्ड्स द मॅनेजमेंटचं जे काही ओपिनियन आहे ते फ्रँक अँड अटॅचमेंट प्रोव्हाइड होते, त्यांच्यामध्ये अटॅचमेंट बिल्टअप होते, त्यामुळे त्यांचं वर्क इफिशियंट होतं. त्यामुळे मॅनेजमेंटची कमिटमेंट ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे फॉर द बिहेवियर ऑफ वर्कर्सचं जे काय बिहेवियर आहे ते चांगलं ठेवण्यासाठी मॅनेजमेंटची कमिटमेंट आणि ते कमिटमेंट कंप्लीट करण्याची त्यांची प्रोसिजर खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट टीम.
मी काल पण डिस्कस केलं होतं की कुठला पण प्रॉडक्ट हा डे बाय डे रिक्वायरमेंटनुसार मार्केटची त्याची जी काही रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आणि न्यू टेक्नॉलॉजीनुसार न्यू इनोव्हेशननुसार डे बाय डे डेव्हलप झाला पाहिजे आणि त्यामध्ये मॉडिफिकेशन झाले पाहिजे. मॉडिफिकेशन जर झाले नाही तर प्रोडक्ट म्हणजे मी फॉर एक्झाम्पल दिलं होतं की मोबाईलचं डे बाय डे फीचर्स चेंज होतात, रॅम चेंज होते, त्यानंतर स्टोरेज चेंज होतं, त्याचं जे काही एक्सटर्नल पार्ट आहे फ्रेम कलर्स या भरपूर साऱ्या पार्टमध्ये काय होतं चेंजेस होत असतात. तर ही चेंजेस करत असताना क्वालिटी इम्प्रूव्हमेंट टीम ही इफिशियंट्स असली पाहिजे. त्यांना जी काय आपण ट्रेनिंग देणार आहोत ती ट्रेनिंग त्यांनी घेऊन त्यावर इफिशियंटली वर्क केलं पाहिजे आणि ऑलवेज आपल्या कंपन्यांमध्ये एक क्वालिटी इम्प्रूव्हमेंट टीम असली पाहिजे असं फिलिप्सचं म्हणणं आहे. त्यानंतर फिलिप्सचं नेक्स्ट सांगणं आहे की क्वालिटी मेजरमेंट. आपण जी काही मेजरमेंट करत आहोत प्रोडक्ट बनवताना तर त्या प्रोडक्टची जी काय डिझाईन आहे त्या डिझाईनला म्हणजे ते डिझाईनला रेफर करूनच त्याची कंप्लीट डिझाईनसारखीच मेजरमेंट झाली पाहिजे. प्लस मायनस टॉलरन्स व्यतिरिक्त एक्सेस अमाऊंटमध्ये जो काय टॉलरन्स किंवा डिझाईनची जी काही शेप साईज चेंज जर होत असेल तर ते झालं नाही पाहिजे. मेजरमेंट ही क्वालिटी वाईजच झाली पाहिजे, क्वालिटी मेजरमेंट झाली पाहिजे आणि त्यासाठी सेपरेट मेजरमेंट सेक्शन असलं पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ क्वालिटी. जेव्हा आपण क्वालिटी असलेला प्रोडक्ट फॉर्म करत असतो त्यामध्ये आपण नंबर ऑफ वर्कर्सला स्किल करतो, त्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देतो. क्वालिटी ऑफ मेजरमेंट वाढवण्यासाठी मेजरमेंटची क्वालिटी वाढवण्यासाठी आपण वर्कर्सला स्किल करतो, न्यू टेक्नॉलॉजीचा ॲडॉप्शन करतो, न्यू इन्स्ट्रुमेंट यूज करतो, मटेरियल्समध्ये चेंज करतो. तर हे सगळं करत असताना आपण काय केलं पाहिजे, त्याचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. तरच आपल्याला आपला प्रोडक्टला फॉर्मेशन होणारा कॉस्ट आणि देन आपल्या प्रोडक्टची लास्टला सेलिंग प्राईस डिसाईड करताना आपल्याला हेल्प होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे राईज क्वालिटी अवेअरनेस अमंग द एम्प्लॉईज. हे सगळीकडे इम्पॉर्टंट आहे, सगळ्या फिलॉसॉफीमध्ये हा कॉमन पॉईंट आहे. जर आपल्याला आपली क्वालिटी वाढवायची असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आपल्या एम्प्लॉयमधला असणारा अवेअरनेस हा ऑब्वियसली वाढावा लागेल. जोपर्यंत त्यांचा अवेअरनेस अबाउट द क्वालिटी वाढणार नाही तोपर्यंत ते क्वालिटेटेड वर्क करणार नाही आणि त्यांनी ओन्ली क्वांटिटीमध्ये जर वर्क केलं तर आपल्या प्रॉडक्टला क्वालिटी येणार नाही. तर त्यांच्यामध्ये अवेअरनेस जर वाढला तरच आपलं क्वालिटी असलेलं प्रोडक्ट फॉर्मेशन होतं. त्यानंतर आहे इन्स्टिगेट करेक्टिव्ह ॲक्शन. जसं की मी डिस्कस केलं होतं की ऑनलाईनवर मॅनेजमेंट किंवा सुपरवायझर नसताना मॅनेजमेंट तर लाईनवर खूप कमी टाईममध्ये येतं, पण सुपरवायझर जर लाईनवर टाईम टू टाईम येत असतो म्हणजे त्याचं सर्टन टाईम डिफाईन केलेला असतो की त्या टाईमनंतर सुपरवायझर परत एकदा सुपरवाईज करायला येईल मटेरियल. जर असं झाल्यानंतर सपोज लाईनवर कसला डिफेक्ट आला तर त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन ही पटकन झाली पाहिजे. ती करेक्टिव्ह ॲक्शन जर झाली तर आपला जो काय प्रोडक्ट आहे त्यामध्ये डिफॉल्ट येऊन आपला क्वालिटी खराब होणार नाही किंवा आपला टाईम वेस्ट मटेरियल वेस्ट होणार नाही. आपली ॲक्शन ही पटकन झाली पाहिजे त्यावर. नेक्स्ट पॉईंट आहे 7 पॉईंट मॉनिटर प्रोग्रेस ऑफ क्वालिटी इम्प्रूव्हमेंट किंवा एस्टॅब्लिश्ड अ झिरो डिफेक्ट कमिटी. जे फिलॉसॉफी जे क्रॉसबीचं डिफाईन सेंटेन्स आहे की आपण जे काही प्रोडक्ट एस्टॅब्लिश करतो आहोत ते प्रोडक्ट झिरो डिफेक्टने एस्टॅब्लिश झालं पाहिजे. म्हणजे आपण त्याला तसं मेंटेन केलं पाहिजे, मॉनिटर केलं पाहिजे, त्या प्रोसेसला तिथे इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे की जो काही प्रोडक्ट आपल्या कंपनीमध्ये बनतो आहे तो बनत असताना त्यामध्ये मिनिमम डिफेक्ट झाला पाहिजे किंवा झिरो डिफेक्ट फॉर्मेशन झालं पाहिजे, तसे प्रोडक्ट बनले पाहिजे. याच्यासाठी आपण आपले वर्कर्स आपली लाईन ही मेंटेन केली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रेन सुपरवायझर इन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. आपण लाईनवर जो फॉर्मेशन होत असतं प्रोडक्ट फॉर्म होत असतो तेव्हा नंबर ऑफ सुपरवायझरला वर्क देत असतो. कधीकधी न्यूली ॲड झालेले सुपरवायझर पण छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये वगैरे
लाईनवर पाठवले जातात फॉर द सुपरवायझिंग. बट आपल्याला जर आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी मेंटेन करायची असेल तर आपला सुपरवायझर कसा असला पाहिजे, ट्रेन असला पाहिजे, तरच आपली क्वालिटी काय होईल, इम्प्रूव्ह होईल. जर सुपरवायझर ट्रेन नसेल आणि प्रॉडक्टवर जर लाईनवर जर लेबर प्रॉडक्ट फॉर्मेशन करत असेल, जर सुपरवायझरच्याच लक्षात आलं नाही की यामध्ये डिफेक्ट आहे, तर सुपरवायझर त्याला कसलीच ॲडवाईस देऊ शकणार नाही आणि त्याने जर प्रोडक्शन घेतलं सगळं त्याच डिफेक्टमध्ये, तर आपलं काय होऊ शकतं, रिजेक्शन होऊ शकतं, क्वालिटी खराब होऊ शकते. त्यामुळे आपल्या लाईनवर असणारा सुपरवायझर हा ट्रेनी असला पाहिजे, तरच आपलं क्वालिटी इम्प्रूव्हमेंट होतं. त्यानंतर 0 डिफेक्ट डे. असा जेव्हा आपण प्रोडक्शन घेत असतो, जर आपण कंटिन्युअसली अवेअरनेस ठेवला, कंटिन्युअसली मोटिवेट केलं, कंटिन्युअसली इम्प्रूव्हमेंट केलं, ट्रेनी सुपरवायझर दिले, हाय टेक्नॉलॉजी इक्विपमेंट यूज केले, ट्रेनिंग्स दिल्या त्याबद्दल वर्कर्सला, तर आपला मिनिमम रिजेक्शन किंवा मिनिमम डिफेक्ट्स हे मिनिमम होत एकदा 0 डिफेक्ट फॉर्मेशन होईलच ना, तर तो 0 डिफेक्ट डे हा कंपनीने अनाऊन्स केला पाहिजे की इन दिस इयर दिस डे इज अ 0 डिफेक्ट डे. म्हणजे प्रत्येक कंपनीमध्ये नेहमीच रिजेक्शन होतं असं नाही, तर जेव्हा त्यांचं रिजेक्शन स्टॉप होतं किंवा रिजेक्शन होणार नाही, तर त्या दिवसाला त्याने अनाऊन्स केलं पाहिजे. त्याने कंपनीचा जो काही इन्व्हायरमेंट आहे किंवा जो काही इम्पॅक्ट आहे त्याचं इम्पॅक्ट वर्कर्सला आणि एम्प्लॉईंवर पडतो. त्यामुळे 0 डिफेक्ट डे अनाऊन्स केला पाहिजे. नेक्स्ट आहे एन्करेजिंग एम्प्लॉई टू क्रिएट द क्वालिटी इम्प्रूव्हमेंट गोल्स. आपल्या एम्प्लॉईंना मोटिवेट करणं म्हणजेच एन्करेज करणं. आपली जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीला इम्प्रूव्ह करायचं, आपल्या गोल्सपर्यंत अचीव करायचं, असं इन्करेज करत चालायचं. आता भरपूर सारे क्वालिटी गुरुजने ही ॲडवाईस दिली आहे की आपल्या एम्प्लॉईंना एन्करेज जर केलं नाही, त्यांना जर आपण मोटिवेट केलं नाही, तर ते त्यांची काय करणार नाही, क्वालिटी इम्प्रूव्ह करणार नाही. टार्गेट जे दिलेलं आहे ते टार्गेट क्वालिटी बेसिसला अचीव करणार नाही. तर त्यासाठी आपण एम्प्लॉईंना कंटिन्युअसली एन्करेज केलं पाहिजे, असं क्रॉस्बीने मॅनेजमेंटला एक सल्ला दिला आहे. इन शॉर्टमध्ये एन्करेज द एम्प्लॉई टू क्रिएट क्वालिटी इम्प्रूव्हमेंट गोल. तुमच्या असलेल्या एम्प्लॉईंना टाईम टू टाईम कंटिन्युअसली एन्करेज करत चला. नेक्स्ट आहे एरर कॉज रिमूव्हल. म्हणजे कुठल्या पण गोष्टीमध्ये एरर जर आला तर आपण ती गोष्ट ते प्रोडक्शन तिथेच स्टॉप करू शकत नाही. बिकॉज आपण जर ते प्रोडक्शन तिथे स्टॉप जर केलं तर त्याने काय होईल, सपोज XYZ कंपनीचं प्रोडक्ट फॉर्म करत आहात, त्या कंपनीने डिझाईन दिली आहे आणि त्या डिझाईननुसार जर आपण प्रोडक्शन घेत असेल तरी पण त्यामध्ये एरर येत आहे. आपण आपल्या वर्कर्सला कितीही ट्रेन केलं, कितीही काय केलं तरी एरर्स येत असेल तर ते एरर फाइंड आउट करून रिमूव्ह केले पाहिजे, ना की आपली लाईन आपलं प्रोडक्शन तिथे स्टॉप केलं पाहिजे. कारण आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहोत आणि आपली इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपलं प्रोडक्शनची लाईन स्टार्ट केल्यानंतर देन ते जर आपल्याला एरर देत असेल तर त्या एररला सॉल्ट आउट केलं पाहिजे. हा कंपनीचा सॉल्ट आउट नाही केलं तर यामध्ये कंपनीचा खूप मोठा लॉस होऊ शकतो, कारण त्याची इन्व्हेस्टमेंट वेस्ट जाऊ शकते. त्यामुळे कुठलं पण एरर आलं तर त्याला रिमूव्ह करण्याचं काम हे केलंच पाहिजे, नक्की ते प्रोडक्शन तिथे स्टॉप केलं पाहिजे, असं क्रॉस्बीचं म्हणणं आहे. त्यानंतर रेकग्नाइज पार्टिसिपंट एपंट. कुठलाही ऑर्गनायझेशन असू द्या, जर त्या ऑर्गनायझेशनमध्ये नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ एम्प्लॉई वर्क करत असेल तर त्यांनी एखादी टार्गेट अचीव करण्यासाठी, एखादं गोल अचीव करण्यासाठी जर सगळ्यांनी वर्क केलं असेल, खूप एफर्ट्स घेतले असेल, तर ऑर्गनायझेशनला त्यांचे जे काही एफर्ट्स आहे पार्टिसिपंटचे, एम्प्लॉईचे, तर ते एफर्ट्स त्यांनी लक्षात घेतले पाहिजे आणि त्याबद्दल त्यांना एन्करेज केलं पाहिजे किंवा सर्टन जो काही त्यांचा जो एफर्ट्सचा जे काही त्यांचे एफर्ट्स आहे ते एफर्ट्सबद्दल त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. त्यामुळे ह्याने काय होतं की जे काही एम्प्लॉई आहे किंवा जे काही वर्कर्स आहे
त्यांचं अबाउट द मॅनेजमेंट अँड अबाउट द ऑर्गनायझेशन, अबाउट द कंपनी ओपिनियन हे कसं असतं, थॉट्स कसे असतात, चांगले असतात, रिलेशन मेंटेन होतात. त्यामुळे कधी पण जे काही ते पार्टिसिपंटचे एफर्ट्स आहेत तर ते एफर्ट्स लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्या वर्कला शाबासकी दिली पाहिजे एका प्रकारे. नेक्स्ट आहे क्रिएट द क्वालिटी काउन्सिल. आता कुठली पण गोष्ट असेल, कुठली पण ऑर्गनायझेशन असू द्या, कुठली फर्म असू द्या, तर त्याला काउन्सिल करणं म्हणजे काउन्सिलिंग अबाउट द क्वालिटी, अबाउट द ऑर्गनायझेशन सांगणं गरजेचं असतं. म्हणजे एका प्रकारची ॲडव्हर्टाईज करणं खूप गरजेचं असतं. क्रिएट द क्वालिटी काउन्सिल म्हणजे क्वालिटीबद्दलची काउन्सिल करणं, क्वालिटीबद्दलची ॲडव्हर्टाईज करणं हे खूप गरजेचं आहे. एकदा जर आपण त्याला ॲडव्हर्टाईज केलं तर एकदा जर त्याचा ब्रँड झाला तर आपली क्वालिटी मेंटेन राहते, स्टँडर्डनेस मेंटेन राहतो. तर आपलं स्टँडर्डनेस मेंटेन करण्याला आपल्याला फर्स्ट स्टेपने त्याची काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. आणि लास्ट आहे डू इट ओव्हर अगेन. डू इट ओव्हर अगेन मीन्स हे एकदा झालं, एकदा एक प्रोडक्शन कंप्लीट झालं तर ते परत रिपीटली सर्व प्रोसेसला रिपीट करून परत प्रोडक्शन घेणं, परत एम्प्लॉयला मोटिवेट करणं, मॅनेजमेंटने कमिटमेंट कंप्लीट करणं, देन ट्रेन करणं, हे जे इन्करेज करणं, इम्प्रूव्हमेंट गोलमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं, रिमूव्हल ऑफ एरर रिमूव्ह करणं. तर ही जी काय वर्किंग सिस्टीम आहे ती कंटिन्युअसली अगेन अँड अगेन फॉलो केली पाहिजे असं क्रॉस्बीचं म्हणणं आहे. दिस इज अ 14 पॉईंट अबाउट द क्वालिटी वी आर द डिस्कस टुडे. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ग्रुपवर मेसेज टाकला तरी चालेल. हे झाले क्रॉस्बीचे 14 पॉईंट. इथे आपला अबाउट द क्वालिटी फिलॉसॉफरची जी काही फिलॉसॉफी आहे ती आपण शिकलो आहोत. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे JIT means JIT, just in time. This is the concept to produce the production in quality form. JITचा यूज करून नंबर ऑफ प्रोडक्शन्स किंवा जे काही प्रोडक्ट घेतले जातात ते लिमिटेड्स असतात बट क्वालिटेटेड असतात. JIT मीन्स द जस्ट इन टाईम. ज्या टाईममध्ये जी रिक्वायरमेंट असते आणि जी रिक्वायरमेंट फॉर्म झाली पाहिजे त्या प्रोसेसला म्हटलं जातं जस्ट इन टाईम. जस्ट इन टाईम इट इज अ जस्ट इन टाईम याला इन अदर वर्डमध्ये एक डिफाईन केलं आहे. जस्ट इन टाईम म्हणजे काय, इट इज अ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मेथड. ही कशी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मेथड आहे. म्हणजे इन्व्हेंटरी जर मॅनेजमेंटला आली, नंबर ऑफ इन्व्हेंटरी किंवा त्या इन्व्हेंटरीमध्ये नंबर ऑफ प्रोडक्शन असेल, वॉट एवर 10 प्रोडक्ट्स 12 प्रोडक्ट, जो काही प्रोडक्टचा काउंट आहे त्या काउंटची इन्व्हेंटरी फर्स्ट ऑफ ऑल मॅनेजमेंटला येते. देन मॅनेजमेंट त्यानुसार लेबर्स अँड मटेरियल्सला कॉन्ट्रीब्यूट करतो आणि त्यानंतर शेड्युलिंग बनवून त्यावर मॅन्युफॅक्चरिंग करण्याला स्टार्ट करतो. डिपेंड्स अपॉन द इन्व्हेंटरी. त्याला म्हटलं जातं जस्ट इन टाईम मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. मी फुल डेफिनेशन सांगते. जस्ट इन टाईम JIT मीन्स व्हॉट, इट इज अ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मेथड वेअर labor, material, good which will be used in a manufacturing are scheduled to arrive exactly when needed in manufacturing process. जस्ट इन टाईम मेथड म्हणजे कशी मेथड, जेव्हा मॅनेजमेंटला इन्व्हेंटरी येते त्या इन्व्हेंटरीनुसार मॅनेजमेंट आपल्या लेबर्सला अँड मटेरियलला गुड सर्विसला कॉन्ट्रीब्यूट करून शेड्यूल बनवून त्या शेड्यूलनुसार आपला गोल, आपली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अचीव करतो, अराईव्ह करतो. त्याला म्हटलं जातं जस्ट इन टाईम मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. त्याला अनदर वर्डमध्ये डिफाईन केलं आहे जस्ट इन टाईम मॅन्युफॅक्चरिंगला. ती म्हणजे प्रोड्यूस राईट पार्ट इन अ राईट अमाऊंट इन अ राईट टाईम. दॅट इज कॉल्ड द जस्ट इन टाईम प्रोडक्शन. जो काही प्रोडक्ट घेत आहोत तो राईट प्रोडक्ट फॉर्म केला पाहिजे, तो पण राईट अमाऊंटमध्ये. जेवढी इन्व्हेंटरीमध्ये अमाऊंट अवेलेबल आहे त्या अमाऊंटमध्ये आपण त्याला
फॉर्म केलं पाहिजे आणि आपल्याला जो काही टाईम दिला आहे त्या टाईममध्येच आपण त्याला फॉर्म केलं पाहिजे. त्याला जस्ट इन टाईम मेथड असं म्हटलं जातं. जस्ट इन टाईम ही मेथड 3 वेगवेगळ्या सेक्शनमध्ये डिफाईन केली आहे. त्याला JIT मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं जातं, जीट मॅन्युफॅक्चरिंग किंवा जीट प्रोडक्शन किंवा टोयोटा प्रोडक्शन सिस्टीम असं पण म्हटलं जातं. फर्स्ट ऑफ ऑल आता जीट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? इन्व्हेंटरी आली, त्या इन्व्हेंटरीनुसार आपण प्रोडक्शन घेणार आहोत. इन्व्हेंटरीनुसार आपल्या स्पेसमध्ये आपण मटेरियल अवेलेबल करणार आहोत, वर्कर्सला वर्क देणार आहोत, टाईम देणार आहोत, टार्गेट देणार आहोत आणि प्रोडक्शन घेणार आहोत. ते पण कसं डिपेंडेंट अपॉन द इन्व्हेंटरीमध्ये येणारी डिझाईन, इन्व्हेंटरीमध्ये येणारा अमाऊंट, त्यानुसार आपण आपलं प्रोडक्शन घेणार आहोत. ऑब्वियसली हे प्रोडक्शन कसं असेल? हाय टेक्नॉलॉजी किंवा स्पेसिफिकली डिझाईन्ड प्रोडक्शन असेल. जसं की आपण प्रोडक्शनमध्ये शिकलो आहोत. नंबर ऑफ प्रोडक्शनचे क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये आपण जे काही शिकलो जॉब प्रोडक्शन, दॅट इज कॉल्ड द जॉब प्रोडक्शन. ते जॉब प्रोडक्शन म्हणजेच काय? जस्ट इन टाईम मध्ये घेतलं जाणारं प्रोडक्शन. त्यामध्ये मी काय सांगितलं होतं की जॉब प्रोडक्शन म्हणजे लिमिटेड प्रोडक्शन असतं. एक स्पेसिफिक डिझाईन दिली जाते. मी गोल्ड डिझाईनचं किंवा गोल्ड प्रोडक्शनचं एक्झाम्पल दिलं होतं की गोल्ड प्रोडक्ट कसे म्हटले जातात की नंबर ऑफ प्रोडक्ट फॉर्म करून नाही ठेवले जात. जशी डिमांड येईल त्या डिमांडनुसार प्रोडक्शन घेतलं जातं. तर जेट ह्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं सेम सिक्वेन्स आहे. आणि जस्ट इन टाईम मॅन्युफॅक्चरिंगला एकतर जीट मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं जातं, जीट प्रोडक्शन म्हटलं जातं किंवा टोयोटा प्रोडक्शन सिस्टीम म्हटलं जातं. सगळ्यात जास्त जस्ट इन टाईम प्रोसेस किंवा जस्ट इन टाईम मेथड यूज केलं जाणारा ऑटोमोबाईल सेक्टर्समधला जी काही कंपनी आहे, जे काही ओनर आहे तो म्हणजे टोयोटा हा आपला मॅन्युफॅक्चरिंग जस्ट इन टाईमनेच करतो. म्हणजे अवेलेबल तेवढ्याच पार्टला मॅन्युफॅक्चर करतो. मार्केटमधली अवेलेबिलिटी, आपल्या प्रोडक्टमधलं मॉडिफिकेशन यावर डिपेंड होऊन तो आपली इन्व्हेंटरी देऊन आपलं वर्क करण्याचं काम करत असतो. आता मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय आणि प्रोडक्शन म्हणजे काय यामधला मी खूप मोठा डिफरन्स तुम्हाला एक्सप्लेन केला होता प्रिव्हियस लेक्चरमध्ये. तर आय होप प्रत्येकाला कळलं असेल की जस्ट इन टाईम मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय आणि जस्ट इन टाईम प्रोडक्शन म्हणजे काय. आपण नेक्स्ट पार्टवर जाऊ की या जस्ट इन टाईम जी काही कन्सेप्ट आहे ती कोणी सर्च केली, कोणी शोधली आहे. त्याला शोधणारा, त्याला इन्व्हेंट करणारा जो काय सायंटिस्ट किंवा जो काही मॅन्युफॅक्चरर्स आहे तो म्हणजे टायोची ओहोना हा इन्व्हेंटर आहे जस्ट इन टाईमचा. त्यानंतर जस्ट इन टाईम स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जस्ट इन टाईमला मी डिफाईन केलं आहे. जस्ट इन टाईम इज अन approach which means the produce only what is needed when it is needed, not early, not late, not less, not more. म्हणजे आपल्याला जे काही प्रोडक्शन पाहिजे आहे, आपल्याला ज्याची काही गरज आहे, आपल्याला जी गरज आहे ती लवकर पण नको आहे, उशिरा पण नको आहे, कमी पण नको आहे आणि जास्त पण नको आहे. जी गरज आहे ती परफेक्टली कंप्लीट झाली पाहिजे. त्याला जस्ट इन टाईम प्रोडक्शन, जस्ट इन टाईम मेथड म्हटलं जातं. त्यामुळेच ही जी काय मेथड आहे ती हाय टेक्नॉलॉजी, लार्ज स्केल इंडस्ट्री किंवा जे इंडस्ट्री स्टँडर्डनेस मेंटेन केलेला आहे, क्वालिटी मेंटेन केलेली आहे स्वतःची, तिथे यूज केलं जातं. आता अनदर वर्डमध्ये एक्सप्लेन करायचं म्हटलं तर जस्ट इन टाईम ही कमी इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपलं जे काही इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी जी काय आहे कंपन्यांची ती इन्व्हेस्टमेंट कमी करणारी कन्सेप्ट आहे. जेवढ्या प्रमाणात प्रोडक्शन पाहिजे, जेवढ्या अमाऊंटमध्ये पाहिजे तेवढ्याच अमाऊंटमध्ये आपण जर इन्व्हेस्ट केलं तर आपला बाकीचा पैसा जास्त इन्व्हेस्ट होऊन बसणार नाही. तर ही कन्सेप्ट याला पण शो करते की लो इन्व्हेस्टमेंट किंवा मिनिमम इन्व्हेस्टमेंट किंवा जेवढ्या गोष्टीची गरज आहे तेवढ्याच गोष्टीची इन्व्हेस्टमेंट करणारी ही कन्सेप्ट आहे. त्यानंतर JIT ॲडव्होकेट्स मिनिमाइज ऑल टाईप ऑफ वेस्टेज. ऑब्वियसली जर आपलं डिझाईन आपल्याला हव्या त्याच वेने, हव्या त्याच टाईममध्ये, हव्या
तेवढ्याच अमाऊंटमध्ये जर गरजेची असेल तर तिथे आपले जे काही वेस्टेज आहे ते खूप लो असतील. त्यानंतर मोस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन इम्प्लिमेंट GIT जस्ट फॉर द सीक टू बीट ऑफ कॉम्पिटेटर्स. जे काय ऑर्गनायझेशन आहे ते याला का इम्प्लिमेंट करतात की आपल्या कॉम्पिटिटरला बीट करण्यासाठी, आपली कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी, आपले कॉम्पिटिटर्सच्या पुढे जाण्यासाठी GIT या कन्सेप्टला मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझर्स इम्प्लिमेंट करतात नाउडेज. आता GITचं जे काय ॲडव्हान्टेजेस आहेत तर ते ॲडव्हान्टेजेस नंबर ऑफ असतील, पण मी शॉर्टकटमध्ये सांगते. फर्स्ट GITचे ॲडव्हान्टेजेस आहेत रिडक्शन इन इन्व्हेंटरीमधले असणारे रिडक्शन हे कमी होतात. त्यानंतर रिडक्शन इन अ लीड टाईम, जो काही लीड टाईम लागणार आहे त्या टाईममध्ये रिडक्शन्स होतात. रिडक्शन इन सेटअप टाईम, सेटअप करण्यासाठीचा जो काही टाईम आहे तो पण कमी लागतो. अँड जर काही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम लाईनवर आल्यानंतर हायलाईट होतो. हा नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे, तो म्हणजे प्रॉब्लेम्स आर हायलायटेड इन अ GIT लाईन. जे काही प्रॉब्लेम फॉर्म होतात ते प्रॉब्लेम हायलाईट होतात. हा GITचा एक हायलाईट असणारा ॲडव्हान्टेजेस आहे. आणि एक छोटासा डिसॲडव्हान्टेजेस सांगते की खूप कमी वेळा असं होतं की डिलिव्हरी फेल होते. आयदर टेक्नॉलॉजीच्या प्रॉब्लेममुळे, वर्कर्सच्या प्रॉब्लेममुळे किंवा मटेरियल्स अवेलेबल नसेल तर त्या प्रॉब्लेममुळे किंवा इन्व्हेंटरी प्रॉपर नसेल तर या प्रॉब्लेममुळे फक्त एकच हा डिसॲडव्हान्टेजेस होतो की डिलिव्हरी कधी फेल होते. हे नेहमीच होत नाही, त्यामुळे एकच डिसॲडव्हान्टेजेस आहे GITचा. हे आपण जे बघितलं ते जस्ट इन टाईम